हॅलो, नमस्ते सर्वांना. खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज खूप छान अशी पावट्याची झणझणीत, चमचमीत, चवीला खूपच टेस्टी लागणारी रस्सादार भाजी बघतोय. त्यामुळे इथे मी देशी पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 2 प्रकारचा पावटा असतो. एक देशी म्हणजे जरा शेंग बारीक असते आणि मोठी शेंग असते तो देशी पावटा नसतो. तर अशा पद्धतीने पहा मी सगळ्या पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेत आणि त्याच्या आतमध्ये असे बी असतात हिरव्या रंगाचे. चला तर पुढची तयारी करायची आता. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं किसलेलं सुक्कं खोबरं घालायचं. हलकासा लालसर कलर येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आणि त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. पण इथं काय झालं पहा, खोबरं भाजून घेतलेली क्लिप आली आणि तीळ भाजून घेतलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. पण इथे प्लेटमध्ये पहा, खोबरं आणि तीळ दोन्ही मिक्स करून मी घेतलेलं आहे. आल्याचे असे पातळ काप करून घेतलेत. थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली. आता हे सगळं बारीक असं वाटून घ्यायचं आणि वाटताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान बारीक पेस्ट तयार होते. अशा पद्धतीने वाटण बनवून घ्यायचे. कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल तापलं की मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घालायचे. भाजीला चांगला दाटसरपणा आणि चव येण्यासाठी 1 प्लेटभर चिरलेला कांदा घातलेला आहे. आता तुम्हाला जर पावट्याच्या भाजीमध्ये कांदा खायला आवडत नसेल तर इथे तुम्ही स्किप करू शकता. भाजी एकदम चवदार होण्यासाठी काय करायचे हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. थोडा वेळ कांदा परतून घेतला आणि त्यानंतर मग हे जे पावट्याचे सोलून ठेवलेले बी आहेत ते बी यामध्ये घालायचे. मगाशी मी म्हटलं होतं की भाजी चवदार होण्यासाठी काय करायचं आहे हे मी सांगणारच आहे. बघा, आपण काय करतो, पटकन भाजी तयार व्हावी यासाठी कुकरला बी शिजवून घेतो. पण तसं न करता असे तेलामध्ये जर बी परतून घेतले ना तर खरंच भाजीची चव आणखीनच वाढते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून बघा, मस्त चवदार होते. त्यामुळे तेलामध्ये बी चांगले असे भाजून घ्यायचे. आता थोडेसे सुके मसाले घालणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी जिरेपूड घातली, धने पावडर घालायची. त्यानंतर आपलं जे घरी बनवलेलं काळं तिखट असतं ना, घरगुती काळा मसाला, तो 1 चमचाभर मी इथे वापरलेला आहे. एक मध्यम साईजचा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये घातलेला आहे. टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं, जास्ती वेळ पण काय परतण्याची आवश्यकता नाही. लगेचच यामध्ये बनवून ठेवलेलं जे वाटण आहे ते घालायचे. यामध्ये तीळ आणि खोबरं भाजून घातले, त्यामुळे भाजीची चव तर वाढतेच, शिवाय त्याला दाटसरपणा पण छान येतो. जर असा घट्टपणा येईपर्यंत हे परतून घेतलेलं आहे पहा. आता गॅसची फ्लेम जराशी कमी केलेली आहे आणि अगदी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे. तोपर्यंत गॅसवरती दुसऱ्या बाजूला 1-1.5 ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे.
अशी सुक्की भाजी पण बनवून तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता. पण बी काय अजून शिजलेले नसतील, मग काय करायचं आहे, थोडंसं पाणी अजून यामध्ये घालायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे, त्यावरती झाकण ठेवायचं आहे. आवश्यकता भासली तर अजून थोडंसं पाणी यामध्ये घाला आणि बी शिजले की झाली आपली सुक्की भाजी तयार. पण मी तुम्हाला आज पातळ रस्सादार भाजी बनवून दाखवणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल, त्यावरती प्रेस करा. म्हणजे मी बनवलेल्या छान छान वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. पण ही भाजी बघा, दिसायला जेवढी सुंदर दिसते ना, तेवढीच खायला सुद्धा खूप अप्रतिम लागते. तर बघा, आता सुकी भाजी तर आपली तयार झालेलीच आहे. आता यामध्ये घालायचं आहे, आपणाला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी घालायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतलेलं आहे. आणि पाण्याचं प्रमाण आपणाला किती पातळ घट्ट भाजी पाहिजे त्यानुसार ठरवायचे. तर मी अशी अजून थोडीशी पातळ बनवणार आहे. भाजीमध्ये एकदम असं थंड पाणी घालण्यापेक्षा थोडंसं गरम करून किंवा उकळून पाणी घालायचं, म्हणजे अजून चवदार भाजी होते. चवीनुसार मीठ घातलं. भाजीला जरासा दाटसरपणा येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर अर्धी प्लेट इथे मी जरासं जाडसर वाटलेलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालते. गॅसची फ्लेम कमी करून मंद आचेवरती भाजी चांगली शिजून द्यायची. त्यामुळे तरी पण खूप छान येते भाजीला बघा. मस्त अशी तरीदार भाजी झाली आणि तुम्ही अगोदर पाहिलंच आहे की तेल मी किती कमी वापरलं होतं, तरीसुद्धा भाजीला वरती तेल किती दिसतंय बघा. तीळ आणि खोबरं भाजून घातलं होतं, त्यामुळे भाजी छान तरीदार होते. शिवाय शेंगदाण्याचं कूट पण वापरलेलं आहे. तर बीसुद्धा चांगले शिजलेत. गॅस बंद करते आणि जशी जशी भाजी थंड होईल तशी याला अजून वरून तरी येते. चमचमीत झणझणीत अशी रस्सादार पावट्याची भाजी आपली तयार आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला खरंच खूप मस्त लागते. नक्की बनवून बघा. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.